नवरी मेयर हिटलरला या मालिकेच्या 17 तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की बाबा लीलाला फोन करून घरी बोलवतात, पण लीला वेळ मिळाल्यावर येते असं सांगून फोन ठेवते. त्यावर आजी लीलाला बोलतात, असं नको करूस, तू जाऊ नये. त्यामुळे रेवू लीला निघून जाते. दुर्गा बोलत असते, श्वेताचं प्रकरण संपवण्यासाठी एजंटनी हा निर्णय घेतला असेल. एकदा तिचं लग्न झालं की एजंटचं खूल तिच्या डोक्यातून कायमचं जाईल. हा डिसिजन चांगला आहे एजंटचा. इथे लीला बाबांना विचारते, काय झालंय? त्यावर बाबा बोलतात, आपले रेवू प्रेमात पडले. तेव्हा लीला त्यांना कोण मुलगा आहे तो? त्यावर बाबा यश असल्याचं सांगतात. हे ऐकून लीलाला खूप आनंद होतो, पण बाबांना मात्र काळजी वाटत असते. कारण लीलाला आधीच लोक नावं ठेवत असतात. त्यात रेवूचं यशशी लग्न झालं तर अजूनच वाढेल असं त्यांना वाटत असतं. पण लीला बाबांना समजावते आणि यश खूप चांगला असल्याचं बोलते. एजे दुर्गा आणि यशला बोलवतो. एजे यशला विचारतो, तू पुढे काय करायचं ठरवलंय? मी माझ्या पद्धतीने काही विचार करतोय तुझ्यासाठी. दुर्गा, मी यशसाठी काही निर्णय घेतले तर तुला चालतील का? त्यावर दुर्गा होकार देते. एजे त्या दोघांनाही जायला सांगतो. एजेंनी एक निर्णय घेतलेला असतो, तो पण यशबाबत. इथे लीला विचार करत असते, मी बाबांना बोलले यश रेवूचं चांगलं होईल, पण मला एजंटशी बोलायला जमेल का? रात्री रेवू बेडवर नसल्याने ती रेवूला शोधायला निघते, पण यश आणि रेवू इथे बोलत बसलेले असतात. त्यांना दरवाजाचा आवाज येतो म्हणून ते लपून जातात. लीला रेवूला शोधत बाहेर येते. ती त्या दोघांनाही तिथे लपलेलं बघून लपते. त्यामुळे यश रेवू बाहेर येतात. लीला मुद्दामून त्या दोघांना ओरडण्याचं नाटक करते. त्या दोघांचेही कान पकडते. तितक्यात कालिंदी येते. तीही त्या दोघांना ओरडण्याचं नाटक करते. खरं तर कालिंदीला खूप आनंद झालेला असतो, कारण तिला रेवूसाठी श्रीमंत नवरा पाहिजे होता. बाबा येतात. बाबांना माहिती आहे हे बघून कालिंदीला आश्चर्य वाटतं. त्यामुळे यश तिथून निघून जातो. कालिंदी लीलाला बोलते, तुझं भलं झालंय तसं तुझ्या बहिणीचंही भलं झालं पाहिजे. काहीही झालं तरी यश रेवूचं लग्न झालंच पाहिजे, लक्षात ठेवायचं. बाबा कालिंदीला समजवण्याचा प्रयत्न करतात, पण कालिंदी उलट त्यांनाच बोलते, मला फक्त यश रेवूचं लग्न व्हायला हवंय. लीला मात्र यश रेवूसाठी खुश असते. ती एजंटशी याबद्दल बोलण्याचं ठरवते. सकाळी लक्ष्मी 5 किलो मिठाई मागवते. श्वेतासाठी एजंटने मुलगा बघितलेला असतो. श्वेताला एजंटने बोलवलेलं असतं. श्वेता पुन्हा आजी आणि एजंटची माफी मागते. लीला घरी येते. एजे बोलतो, मी श्वेताचं लग्न यशसोबत ठरवलंय. एजेचा हा निर्णय ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. यशला मात्र धक्काच बसलेला असतो. त्याला काय बोलू ते समजतच नसतं. श्वेता ही यशसोबत लग्न करायला होकार देते. पण आता लीला यश आणि रेवूबद्दल कसं सांगेल एजेंना हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.